हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रिद्धीज किचन। आज आपण उकडलेल्या बटाट्याचे पापड बनवणार आहोत। अगदी खुसखुशीत आणि खायला पण खूप छान असे पापड तयार होतात। चला तर मग रेसिपी पाहूया। इथे आपण 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यांचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपण ते किसून घेऊया। या किसणीच्या मदतीने आपण त्याला किसून घेत आहोत। 4 उकडलेले बटाटे आपण किसून घेतलेले आहेत। त्यात आता चवीनुसार मीठ टाकत आहोत। अतिशय साधे सोपी सरळ पद्धत आहे ही पापड बनवण्यासाठी। आपण जिरं पण टाकत आहोत। आणि हे आता नीट मिक्स करून घेऊया। उकडलेल्या बटाट्याचे आपण पापड बनवणार आहोत। अगदी झटपट हे पापड बनवून तयार होतात। यात कुठलेही मसाले न वापरता आपण हे पापड बनवत आहोत। मीठ आणि जिरा आपण यात टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण छोटासा गोळा घेऊन त्याचा छोटा बॉल बनवून घेतलेला आहे। असेच इतर पण बॉल्स आपण बनवून घेऊया। 4 उकडलेल्या बटाट्यांपासून 28 ते 30 पापड आपले सहज होतात। मी आता हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। यापासून आता आपण पापड बनवून घेऊया। कागदाला आपण थोडं तेल लावून घेतोय आणि असंच दुसरा एक छोटा पेपर मी घेतलेला आहे कट करून, त्याला पण मी थोडं तेल लावून घेत आहे एका साइडने। कागदावर आता आपण हा बॉल बनवून घेतलेला ठेवला आहे। या साइडने आपण तेल लावून घेतलेले होते, तो कागद आपण याच्यावर ठेवून एक वाटी घेऊन एक वाटी घेतलेली आहे, त्याच्याने आपण ते दाबून घेणार आहोत। न लाटता आपला हा पापड बनवून रेडी आहे। असेच इतर पापड पण आता आपण बनवून घेऊया। असे हे उकडलेल्या बटाट्याचे पापड बनवून रेडी झालेले आहेत। यांना आपण उन्हात सुकवून घेणार आहोत। सुकल्यानंतर ते हवाबंद डब्यात आपण साठवून ठेवू शकतो। हे फ्राय करून खूप छान लागतात। कडक उन्हात पापड छान वाळवले गेलेले आहेत। अगदी ट्रान्सपरंट असा पापड तयार झालेला आहे। मी तुम्हाला जवळून एक पापड दाखवत आहे। आता या पापडला आपण फ्राय करून पाहूया। एका कढईत आपण तेल गरम करून घेतलेले आहे, त्यात आता हा पापड फ्राय करून घेऊया। पापड अगदी छान तळला जातोय आणि टेस्टला पण खूपच छान आहे। एकदा नक्की ट्राय करा। पापड अगदी कुरकुरीत झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही मला माझ्या रिद्धीज किचन या फेसबुक पेजला पण फॉलो करू शकता। थँक्यू।